सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आता सध्या चालू आहेत। या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आज मला 2 शब्द बोलायचे आहेत। मी प्रभाग क्रमांक 7 मधून उभी आहे आणि आमच्या पॅनलमध्ये आमचे 4 उमेदवार आहेत। एक आमचे विलासदाजी देसाई, आनंदा राजपूत, सुनीता कोकाटे आणि मी स्वतः लतिका शेगणे। आणि यावेळेस प्रथमच शिवसेनेचं पॅनल लागलेलं आहे इथं। आणि शिवसेनेचं पॅनल लागण्याचं कारण म्हणजे समोरच्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी युती शेवटच्या क्षणाला तोडली, त्यामुळं आम्हाला प्रचार करायला संधी कमी पडायला लागले, वेळ कमी पडायला लागले। त्यांचे प्रचार आधी सगळं ठरून 8-8 दिवस आधी चालू झालते, पण आम्हाला ऐन वेळेस आम्हाला धोका झाला आणि म्हणून आमचा प्रचार 8 दिवस लेटनी सुरू होत आहे। त्यामुळं तरी पण आम्ही काही गडबड गोंधळून गेलेलो नाही। आमचे उमेदवार, आमचं पॅनल खूप सक्षम आहे आणि हे सक्षम पॅनल समोरच्या उमेदवाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी जे आत्ता जी कामं केलेत, पूर्वी जी कामं झाल्यात आपल्या प्रभाग क्रमांक 7मध्ये, ती कामं आता आमचे दाजी देसाई बोलल्याप्रमाणे की बकाल झालं आहे सगळं वॉर्ड, कुठं काही विकास नाही, काय नाही। आणि आता ते विकासाचे वचननामे देत आहेत, विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत। तर जनतेला माझा प्रश्न आहे की ते जेव्हा विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत, विकासाची वचनं देत आहेत, मग त्यांनी 30 वर्ष 20 वर्षे केलं काय जनतेसाठी? तुम्ही अजून पण विकासच बोलताय, जसं की काँग्रेस बोलतंय आता 70 वर्षानंतर आम्ही विकास करणार आहे, तसं हे आता समोरचे नगरसेवक बोलत आहेत आम्ही विकास करणार आहे। मग जनतेला प्रश्न करावा, तुम्ही एवढे दिवस केलं काय करत होता? आणि आता गटारीचा प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न आणि लाईटचे साधे बल लावून दिलेले नाही आहेत लोकांचे, त्या पण आमच्याकडे तक्रार आल्या। 2-2 मिनिटाचे व्हिडिओ आम्ही केलेत। आम्हाला छत्रीसारखं म्हणतात सगळे, उगवलेत पावसाळ्यातल्या, तर आम्ही पावसाळ्यातल्या छत्रीसारखं उगवलं असलो, त्यांना वाटतंय आम्ही तसं नाही। आम्ही सामाजिक कामात आमचे सर्व उमेदवार आहेत, सामाजिक कामं आम्ही पूर्णपणे करत आहोत आणि इथून पुढं पण करत राहणार आहे। पण ज्यांना संधी जनतेनं दिली, त्या जनतेची ह्यांनी काही कामं केलेली नाहीत। जनताच त्यांना धडा शिकवेल एवढंच मी बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र।